261,88,33,000 एवढा निधी हा वितरित करण्यासाठी महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आपण पाहणार आहोत. नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्व जाणून घेऊयात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता एस.एन.एस. स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही केंद्र पुरस्कृत योजना जी काय आहे पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता एस.एन.एस. स्पर्श प्रणाली जी काय आहे या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने मदर सँक्शन केलेला जो काही निधी आहे तो हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता. एकात्मिक बाल विकास योजना 2025 प्रत क्रमांक 64/5 1149/136 असा आहे. आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की 24 मार्च 2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे. मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात. यामध्ये प्रस्तावना केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापने कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी एस.एन.एस. स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. तसेच महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार म्हणजेच की THR घरपोच आहार वितरित करण्यात येतो. सदर कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिस्साचे 50-50% असे प्रमाण आहे. त्याच अनुषंगाने सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता संदर्भाधीन क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या मातृमंजुरीस म्हणजेच की मदर सँक्शन अनुसरून सर्वसाधारण घटकाकरिता केंद्र हिस्साचा रुपये 130,94,16,000 इतका निधी व त्याच समरूप राज्य हिस्साचा निधी वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली. ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात. शासन निर्णय सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण म्हणजेच की जनरल प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेला रुपये 130,94,16,000 त्यास समरूप राज्य हिस्साचा रुपये 130,94,16,000 एवढा निधी याप्रमाणे एकूण 261,88,32,000 फक्त एवढा निधी खालीलप्रमाणे रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष तसेच उद्दिष्टामधून रकाना क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वयक यंत्रणा म्हणजेच की सिंगल नोडल एजन्सी एस.एन.एस. स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्राचा हिस्सा एकूण जो काही असणार आहे तो म्हणजे की 130,94,16,000 आणि त्याच समरूप जो काही म्हणजेच की त्याच समान जो काही हिस्सा असणार आहे राज्याचा तो आपण या ठिकाणी पाहू शकता की 130,94,16,000 एवढा जो काही निधी आहे असे दोन्ही मिळून 261,88,32,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे मदर सँक्शन केलेल्या निधीमधून पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता हा वितरित केल्या जाणार आहे. चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी अपडेट आपण खालील तक्त्यात समजून घेऊयात. चला तर मित्रांनो हा संपूर्ण तक्ता आपण जाणून घेऊयात. यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष पाहूयात. यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की मागणी क्रमांक 101/2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 08 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 0803 एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहार खर्च केंद्र हिस्सा एकूण 50% कार्यक्रम 2236
19-27 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण केंद्र शासनाने 34 इन्स्टॉलमेंटकरिता मदर सँक्शन केलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 130,94,16,000 एवढा आहे आणि विद्यमान तरतूद जी काही आहे 2025 ते 26 मधील एकूण ती म्हणजे की 778,99,33,000 एवढी जी काही आहे ती विद्यमान तरतूद आहे या लेख शीर्षकासाठीची आणि यापूर्वी वितरित केलेली जी काही तरतूद आहे एकूण ती म्हणजे की 508,45,91,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे या लेख शीर्षकासाठी आणि या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 130,94,16,000 एवढा जो काही निधी आहे तो या लेख शीर्षकासाठी हा वितरित केला जाणार आहे। चला तर यानंतर लेख शीर्षक पाहूयात आपण। यानंतरची जी काही लेख शीर्षक आहे दुसऱ्या क्रमांकाचे ते म्हणजे की 0804 एकात्मिक बालविकास सेवा योजना आहार खर्च राज्य हिस्सा एकूण 50% कार्यक्रम 22-36 19-36 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण विद्यमान तरतूद जी काय आहे 2025 ते 26 साठीची ती म्हणजे की एकूण 778,99,33,000 एवढी जी काय आहे ती विद्यमान तरतूद आहे आणि एकूण यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 508,45,91,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे या लेखा शीर्षकासाठी जो काही वितरित करावायचा निधी आहे एकूण तो म्हणजे की 130,94,16,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे आणि एकूण जी काही तरतूद जी काही होणार आहे 2024 ते 25 मधील दोन्ही लेखा शीर्षे मिळून ती म्हणजे की 1,557,98,66,000 एवढी जी काय आहे ती एकूण विद्यमान तरतूद आहे आणि यापूर्वी जो काही वितरित केले गेलेला जो काही निधी आहे दोन्ही लेखा शीर्षे मिळून तो म्हणजे की 1,016,91,82,000 एवढा जो काही निधी आहे तो एकूण हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो एकूण जो काही वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की 261,88,32,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण समजून घेऊयात। सदर निधी SNS स्पर्श प्रणालीद्वारे उपाययोजनात आणण्यात यावा त्या अनुषंगाने केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी। सदर योजनेकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी अखर्चित निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी यथास्थिती केंद्र तसेच राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे जमा करून या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेला निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई करावी। तसेच सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 30/7/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 203603241436054530 असा आहे। म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काय हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत, तोपर्यंत धन्यवाद।